हॅलो, नमस्कार. तर क्रिएटिव्ह पूजा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आता तुम्हाला विणकाम शिकवणार आहे आणि विणकामासोबतच तुम्हाला अशी फुलं कशी तयार करायची खूप छान छान ही तुम्हाला शिकवणार आहे. पण ही फुलं तयार करण्यासाठी तुम्हाला विणकाम येणं हे खूप आवश्यक आहे. मग विणकामामध्ये जर तुम्हाला मी डायरेक्ट फुलं करायला शिकवलीत तर तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण हा वर्कशॉप घेऊया. मग सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला विणकामासाठी काय साहित्य लागणार ते सांगते. आणि विणकाम ही अशी एक गोष्ट आहे की ती तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठेही बसल्या करू शकतात. म्हणजे तुम्ही जरी घरी असलात तरी तुम्ही करू शकता. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तरी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकतात. म्हणजे कोणत्याही एका जागी बसून तुम्ही विणकाम करू शकतात. आणि विणकाम केल्याने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन एकाग्र पण होतं. तर विणकाम ही बऱ्याच जणांना विणकाम करायला खूप आवडतं. तर काही जणांना विणकाम करायचं असतं पण येत नाही. मग अशा माझ्या मैत्रिणींसाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघून विणकाम करायला शिकू शकतात आणि एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला विणकाम शिकवणार आहे. ओके. तर विणकाम करण्यासाठी कोणत्या साहित्याची गरज असते? तर बेसिक आपल्याला कुठला पण रुमाल वगैरे विणायचा असेल तर रुमाल, तोरण काही विणायचं असेल तर फक्त आपल्याला उलन लागते. जो तुम्हाला कलर आवडतो तो तुम्ही कलर घेऊ शकता आणि सुया लागतात विणकामाच्या. मग विणकामाच्या सुयांमध्ये पण नंबर्स असतात. पण जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट करतात तेव्हा तुम्ही 3 mm ची म्हणजे 3 नंबरची सुई, 3.5 नंबरची किंवा 2-2.5 नंबरची सुई घेऊन स्टार्ट करू शकतात. त्यानंतर मग अशा वेगवेगळ्या सुया येतात. ह्या वेगवेगळ्या उलनसाठी वापरल्या जातात. तर उलनचे प्रकार पण खूप आहेत. हे मी आजच्याच व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला एक्सप्लेन करत नाहीये. तर मी हळूहळू तुम्हाला दाखवत जाईल. ओके. मी पण आता नवीनच शिकली आहे आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की तू जे फ्लॉवर्स बनवतेस ते मला पण शिकव. मग त्यामुळे मी आताच हे क्लास सुरू करते. ओके. तर मग तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन मी हे क्लास सुरू करते. मी त्याचा फायदा नक्की घ्या. ओके. तर आता हे झालं बेसिक सामान. पण जेव्हा आपल्याला अशी फुलं बनवायची असतात तेव्हा हे बघा अशा पाकळ्या तयार कराव्या लागतात. मग ह्या पाकळ्या तयार करण्यासाठी आपल्याला तार लागते. मग ही बघा अशी तार मिळते. ही मी मेशोवरून ऑर्डर केली आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकतात. मी तुम्हाला ही लिंक पाठवेन. ओके. किंवा तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकतात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक नक्की तुम्हाला देईन. ओके. तर ह्या तारेची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही तार फुलं जर तुम्हाला शिकायची असेल तर ही तार खूप कंपल्सरी लागते. कारण जेव्हा आपण तार घालून ह्या पाकळ्या बनवतो तेव्हाच त्या नीट राहतात. समजा तुम्ही तार नाही घातली तर मग त्या कशा पण अशा पडू शकतात. त्यामुळे ही तार खूप महत्वाची आहे आपल्याला. ओके. तर हे एक झालं तार. त्यानंतर म्हणजे आता पण फुलं जेव्हा आपण बनवतो मग फुलांची डेट बनवण्यासाठी अशी स्टिक लागते आपल्याला. तर ह्या एका स्टिकमध्ये तुम्ही एक फूल पण बनवू शकता किंवा आता ही खूप मोठी स्टिक आहे तर तुम्ही एका स्टिकच्या 2 स्टिक करून तुम्ही 2 फुलं पण बनवू शकता. जेव्हा लव्हेंडर बनवायचे असतात तेव्हा ही आपल्याला एक स्टिक अख्खी लागते. पण जेव्हा तुम्हाला दुसरी कुठली फुलं बनवायची असतात तेव्हा हे एक स्टिक मध्ये तुम्ही 2 फुलं आरामात बनवू शकता. तर ह्या झाल्या स्टिक्स. आणि अजून एक म्हणजे ग्लू गन तुम्हाला लागेल. ग्लू गन जर तुम्ही वापरला तर तुमचं काम सोपं होईल. पण ग्लू गनच्या ऐवजी तुम्ही जो आपला B7000 आहे तो पण वापरू शकतात किंवा कोणता पण ग्लू वापरू शकतात तुम्ही. 7000 बेस्ट आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर. पण मी तरी सांगेन की B7000 पेक्षा पण ग्लू गनचा वापर करा. ती तुम्हाला स्वस्त पण पडतं आणि त्यांनी काम पण फास्ट होतं. ओके. तर हे सगळं साहित्य तुम्हाला लागणार आहे. हो, जर ग्लू गन तुम्हाला हवी असेल तर ती पण मी ऑनलाईनच ऑर्डर केली आहे. तुम्हाला मी दाखवते. ही बघा ही ग्लू गन मी मेशोवरूनच ऑर्डर केली आहे. ह्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी ह्याची लिंक पण तुम्हाला टाकते. एकदम रिझनेबल प्राइसमध्ये ही ग्लू गन मी ऑर्डर केलेली आहे. जास्त इन्व्हेस्ट करावं लागत नाही जसं मी सांगितलं तसं. आणि हे सगळं सामान आहे ना ते मी सगळं म्हणजे ह्या निडल्स म्हणा, उलन म्हणा हे सगळं मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे. जर तुम्हाला हे ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर मी सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली टाकेन. त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ह्या स्टिक्स पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. ओके. सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. समजा तुम्हाला तसं समजत नसेल तर वरती स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला मेसेज करा. तिकडे मी तुम्हाला लिंक शेअर करेन. ओके. तर हे झालं आता आपलं साहित्याचं. आता स्टिचेस कशा घालतात ते मी तुम्हाला सांगते की आपण विणकाम कसं करतो ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. चला. हे बघा मी हा उलन घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे बघा हा असा एक राऊंड मारून घेईन हाताला आणि त्यानंतर 1-2 तुम्हाला जसं हवे तसे राऊंड मारून घ्या. इथे मी एक लूप बनवला. हा बघा असा एक लूप बनवला. हा लूप बनवला
आता आपल्याला सुई घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला आहे ना 3 नंबरच्या सुईने दाखवते. तुम्ही 3 नंबरची घेऊ शकता, 2.5 नंबरची असेल असे ती घेऊ शकता. नवीन घेणार असाल तर 2.5 किंवा 3 नंबरची घ्या हां. आता इथे बघा, ह्या लूपमधून मी अशी सुई आत घालते आणि हा दोरा आहे हा असा पकडून इथून मी बाहेर काढते. झाला, एक स्टिच आला. पुन्हा हा दोरा, पुन्हा सुई आत घातली, हा पकडला, इथून मी आत घालते. 2 स्टिच झाली. अजून एक स्टिच घालून घेते. त्यानंतर मी काय करणार बघा, हा जो माझ्या हातात दोरा आहे ना, हा असा खाली खेचणार. हां, हा खाली खेचल्यावर इथे गाठ बसते. हे बघा, ही इथे गाठ बसली. तर मग झाला किती आपला एकच स्टिच. आपण 3 स्टिच घातलेले, पण इथे आला किती एक स्टिच, कारण पहिल्या स्टिचला गाठ बसली आहे. तर हा एक स्टिच, त्यानंतर हा आता दुसरा स्टिच, त्यानंतर तिसरा स्टिच. हा बघा, असे चेन स्टिच घालत जायचे. म्हणजे किती, म्हणजे काय झालं सांगते बघा. 1 2 3 4 5 5 चेन झाल्या. मग मी इथे 10 चेन घालून दाखवते. 6 7 8 9 आणि 10. तर इथे मी ह्या 10 चेन घातलेल्या आहेत. तर ह्याला आपण चैन असं म्हणतो. हे जे मी तुम्हाला आता दाखवलं त्याला चैन असं म्हणतो. समजा तुम्हाला फास्ट समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, थोडं पुन्हा मागे जावा आणि पुन्हा बघा. ओके, तर ह्याला चैन असं म्हणतो. आता हे झालं चैनचं. जेव्हा पण आपण उलनचं कुठलं पण काम करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला चैन यायला पाहिजे. कुठलं पण काम करताना चैन स्टार्टिंगला घालतात किंवा एक मॅजिक रिंग असते. जर आपण वर्तुळाकार कुठली पण वस्तू बनवत असू तर मग आपण मॅजिक रिंगने स्टार्ट करतो. नाहीतर बाकी जे काही असेल, बेल्ट, पट्ट्या असतील, फुलं असतील, काही असेल ते आपण चैनने स्टार्ट करतो. ओके, तर चैन येणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही झाली आपली उलनची चैन. आता त्यानंतर येतात ते म्हणजे क्रोशे, म्हणजे सिंगल क्रोशे, डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, त्याच्यानंतर ट्रिपल क्रोशे. हे म्हणजे ह्या सगळ्या स्टिच मिळून आपल्या पाकळ्या किंवा रुमाल म्हणा, तोरणं म्हणा, हे सगळं तयार होतं. तर बेसिक काय आहे, तर तुम्हाला चैन यायला पाहिजे, सिंगल क्रोशे कसे घालतात, डबल क्रोशे कसे घालतात, ट्रिपल क्रोशे कसे घालतात आणि हाफ डबल क्रोशे कसे घालतात हे समजलं पाहिजे. तर मग मी इथे आता तुम्हाला 10 चैन घालून दाखवल्या. आता मी तुम्हाला सिंगल क्रोशे दाखवते. आता सिंगल क्रोशे घालायचं आहे मला, त्यामुळे मी इथे एक चैन एक्स्ट्रा घेते. मी एक चैन एक्स्ट्रा घेते. त्यानंतर सिंगल क्रोशे घालण्यासाठी इथे बघा, ही चैन झाली आपली. तर ह्याच्या आधीची जी चैन आहे बघा, ह्याच्या आधीची जी चैन आहे तिथे मी सुई अशी टाकणार. त्याच्यानंतर इथे एक पीळ मारून मी असा बाहेर काढणार. आता इथे 2 पीळ झाले, मग पुन्हा एक पीळ मारून ह्या दोन्ही पिळांमधून, म्हणजे ह्या 2 लूप्स आहेत त्याच्यामधून असे बाहेर काढणार. हा झाला आपला सिंगल क्रोशे. आता यामध्ये घेतल्या, आता नेक्स्ट चेन मध्ये आपण असं घालायची. इथे सुई घातली, आता हा ओढून असा काढायचा धागा. आता इथे 2 लूप तयार झाले. आता पुन्हा हा धागा असा एक घ्यायचा आणि ह्या दोन्ही लूप मधून काढायचा. ह्याला म्हणतात सिंगल क्रोशे. आता पुढच्या चेन मध्ये घालायचं, त्याच्यानंतर धागा घ्यायचा, एक पीळ मारायचा, दोन्ही लूप मधून काढायचा, त्याच्यानंतर पुढच्या चेन मध्ये घालायचं. ही आपली सिंगल क्रोशेची लाईन तयार होईल. हा एकदम इझिली करायचं आहे तुम्हाला, असं सगळ्या चेन मध्ये घालून करायचं आहे. ह्याला म्हणतात आपण सिंगल क्रोशे. ह्याला मराठीत ना खांब बोलतात, एक खांब असे म्हणतात. शेवटच्या चैन पर्यंत हे घालायचे आपल्याला. हे बघा, तर हे झाले आपले सिंगल क्रोशे. दाखवते, तर हे झाले सिंगल क्रोशे. मी ना आता तुम्हाला हे सिंगल क्रोशे दाखवले आहेत. आता मी पुन्हा 10 चेन घालून तुम्हाला डबल क्रोशे दाखवेन, कारण मी याच्यावरच जर करत गेली ना
तर तुम्हाला समजणार नाही, थोडंसं तुम्हाला कठीण वाटणार. त्यामुळे मी पहिला एक सिंगल क्रोशेची स्ट्रीप दाखवते तुम्हाला, त्यानंतर मी तुम्हाला डबल क्रोशेची दाखवते. आता ही सिंगल क्रोशेची लाईन झाली ना की थोडंसं पुढे जाऊन धागा कट करायचा आणि हा धागा असा बाहेर काढायचा. ही आपली गाठ बसली इथे. मी इथून अशी एक गाठ मारून टाकते आणि नंतर मी कट करते. असं गाठ मारायची नसते खरं, पण मी इथे एक गाठ मारून ठेवते अशी, आणि मी दोन्ही धागे कट करून टाकेन. ओके, तर ही झाली आपली सिंगल क्रोशे. तर आता मी तुम्हाला पुन्हा 10 चेन घालून दाखवेन आणि डबल क्रोशे दाखवेन. सेम प्रोसेस, चेन घालून घ्यायची, 10 चेन, 1 2 3 4. आता हे 4 घातल्यानंतर पुन्हा इथे लॉक पडतं. तयार किती झाले बघा, दाखवते. 1 आणि 2 तयार झाले लॉक घातल्यानंतर. मग 1 2 3. ओके, आता हे 10 झाले. आता सिंगल क्रोशे दाखवला ना, आता मी तुम्हाला हाफ डबल क्रोशे दाखवते. ओके, तर हाफ डबल क्रोशे करण्यासाठी आता काय करायचं आहे बघा. सिंगल क्रोशेला आपण डायरेक्ट सुई अशी आतमध्ये टाकत होतो ना, पण हाफ डबल क्रोशे करताना आपल्याला एक पीळ घ्यायचा आहे, त्यानंतर अशी आतमध्ये सुई टाकायची आहे. बघा, एक पीळ घेतला, आतमध्ये सुई टाकली. आता पुन्हा एक पीळ घेऊन ह्या तीनही लूप्स मधून बाहेर काढायचं आहे. हा झाला हाफ डबल क्रोशे. बघा, एक पीळ घ्यायचा, नेक्स्ट स्टिच मध्ये टाकते, चेन मध्ये टाकते, त्याच्यानंतर हा पीळ बाहेर काढला, 3 लूप झाले. एक पीळ घ्यायचा आणि तीनही लूप्स मधून बाहेर काढायचा. पुन्हा बघा, एक पीळ घेतला, आता हा पुढचा बघा, पीळ, नेक्स्ट चेन मध्ये एक घेतला आणि एक पीळ घेऊन तीनही मधून बाहेर काढला. सेम प्रोसेस करत जायची आहे पुढे पुढे. शेवटच्या चेन पर्यंत. तर इथे झालंय आपला, ही शेवटची चेन आली आहे. तर मी इथे अर्ध्यावरून दोरा कट करेन आणि ह्याला एक अशी चेन स्टिच घेईन अशी, आणि इथे क्लोज करून टाकला. हा बघा, हे बघा, हा सिंगल क्रोशे, त्याच्यानंतर हा हाफ डबल क्रोशे. हा सिंगल क्रोशे होता, हा हाफ डबल क्रोशे होता. आता डबल क्रोशे कसा घालतात ते दाखवते. आता बघा, हाफ डबल क्रोशे झाला, आता डबल क्रोशे दाखवते. सेम जसं चेन आपण मगाशी घेतली तशी चेन करून घ्यायची 10ची, म्हणजे 10 चेन स्टिच घ्यायच्या. मी आता घालून घेते कारण मी तुम्हाला मगासपासून चेन स्टिच दाखवलेली आहे. इथे मी पहिला चेन स्टिच घालून घेते. इथे मी चेन्स घालून घेतलेले आहेत. आता डबल क्रोशे तुम्हाला दाखवते कसा घेतात. डबल क्रोशे म्हणजे बघा, एक पीळ घेतला, बघा नीट बघा इथे. आता एक पीळ घेतला, हाफ डबल क्रोशेला पण एकच पीळ घेतलेला, डबल क्रोशेला पण एकच पीळ घ्यायचा, एक पीळ घेतला. आता ही पुढची चेन कुठली आहे, ही आहे ना, तर ह्या चेन मध्ये घातला, सुई घालायची. त्यानंतर ही बघा, असा एक दोरा ओढून बाहेर काढायचा. इथे किती पीळ झाले टोटल, 3 पीळ झाली. आता काय करायचंय, पुन्हा एक पीळ घ्यायचा सुईला, आणि मगाशी आपण तीनही मधून बाहेर काढलेला, पण आता काय करायचंय, तर ह्या दोघांमधूनच फक्त बाहेर काढायचंय. 2 पीळ मधून आपण सुई बाहेर काढणार, राहिले पुन्हा 2. आता पुन्हा एक पीळ घ्यायचा, आता पुन्हा ह्या 2 पीळ मधून बाहेर काढायची. हा झाला डबल क्रोशे. पुन्हा दाखवते बघा, एक पीळ घेतला, त्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये घातला, पुन्हा एक पीळ घेऊन सुई बाहेर काढली, टोटल 3 आले. आता पुन्हा एक पीळ घेतला, फक्त दोघांमधून बाहेर काढला, पुन्हा एक पीळ घेतला, ह्या दोघांमधून बाहेर काढला. हा झाला डबल क्रोशे. सेम प्रोसेस पुढे पुढे करायची आहे. हे बघा, असंच पुढे जायचंय आपल्याला. प्रत्येक चेन मध्ये एक एक यायला पाहिजे, चेन स्किप करायच्या नाहीयेत आपल्याला. चेन स्किप केलात की मध्ये गॅप दिसणार.
हे बघा. तर मी इथे आता दोरा कट करून घेते. झालं आहे माझं लास्टपर्यंत. दोरा कट करून घेतल्यानंतर एक स्टिच घ्यायचा. हा झाला. ओके. तर इथे गाठ बसलेली आहे. आता मी गाठ मारत नाही, मी मगासारखी डायरेक्ट कट करून टाकते. फरक तुम्ही बघू शकता. हा, तर हा होता आपला सिंगल क्रोशे. त्यानंतर हा डबल क्रोशे आणि हा होता आपला सिंगल क्रोशे. त्याच्यानंतर हाफ डबल क्रोशे आणि हा डबल क्रोशे. सिंगल क्रोशे एकदमच कमी आहे. त्याच्यानंतर डबल क्रोशे, हा बघा तुम्ही बघू शकता एवढा आहे. म्हणजे सिंगल क्रोशेपेक्षा थोडासा उंचीला जास्त, आणि डबल क्रोशे हा असा येतो. आता हे झाले सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि डबल क्रोशे. आता येतो तो म्हणजे ट्रिपल क्रोशे. ट्रिपल क्रोशेपर्यंत करतात, त्यानंतर मग काय सेम तुम्हाला समजत जाईल, पण मी ट्रिपल क्रोशेपर्यंत तुम्हाला दाखवते. त्यानंतर समजा वाढवायचं असेल तर तुम्हाला समजत जाईल. पुन्हा 10 चैन घेते. आता बघा ट्रिपल क्रोशे कसा घ्यायचा. 1 2 राऊंड मारायचे. सिंगल क्रोशेला आपण एक घेतलेला, सिंगल क्रोशेला आपण काहीच नाही राऊंड घेतलेला. डबल क्रोशेला एक घेतलेला, त्याच्यानंतर हाफ डबल क्रोशेला पण एक घेतलेला. पण आता ट्रिपल क्रोशेला 1 आणि 2 राऊंड घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये घालायची सुई. एक धागा बाहेर काढायचा, दोघांमधून काढायचा, पुन्हा एक स्टिच घ्यायचा, दोघांमधून काढायचा, पुन्हा एक स्टिच घ्यायचा, दोघांमधून काढायचा. हा झाला आपला ट्रिपल क्रोशे. पुन्हा बघा 1 2 पीळ घेतले, नेक्स्ट चेन मध्ये घातला, धागा बाहेर काढला, 2 लूप मधून बाहेर काढलं, पुन्हा 2 लूप मधून बाहेर काढलं, पुन्हा 2 लूप मधून बाहेर काढलं. असं 3 वेळा करायचं. ओके. पुन्हा 2 पीळ घ्यायचे, पुन्हा नेक्स्ट चेन मध्ये टाकायची, पुन्हा एक, हे बघा दोघांमधून बाहेर, पुन्हा दोघांमधून बाहेर, पुन्हा दोघांमधून बाहेर. असं आपल्याला करायचं आहे सगळ्या चेनमध्ये. ह्याला ट्रिपल क्रोशे असं म्हणतात. हे झालंय आपलं बघा लास्टपर्यंत. पुन्हा थोडासा दोरा कट करणार, ह्यातूनच हा दोरा काढून घेणार म्हणजे गाठ बसेल. हे बघा गाठ बसली. उरलेला दोरा कट करून टाकायचा. या साईडचा पण कट करून टाका. ही झाली आपली ट्रिपल क्रोशेची लाईन. तोरणांच्या पट्ट्या वगैरे असतात ना, ते जास्त करून अशा बनवतात ह्या बघा क्रोशेमध्ये. तर हे होतं आपलं सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे, त्यानंतर डबल क्रोशे आणि त्यानंतर ट्रिपल क्रोशे. तर अशा प्रकारे हे क्रोशे असतात आणि चेन स्टिच असते जी मी तुम्हाला दाखवली आहे. हे समजा जर तुम्हाला आलं तर तुम्ही विणकामातलं कुठलंही वर्क एकदम इझिली करू शकता. ओके. तर आज जी मी तुम्हाला विणकामाची स्टिचेस शिकवल्या म्हणजे चेन स्टिच शिकवली, त्यानंतर क्रोशे शिकवले, डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे. हे जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझ्याकडून अजून नवीन नवीन काय शिकायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हा क्लास तुम्हाला बघायला आवडतो आहे का, की तुम्हाला नक्कीच यातून काही शिकायला मिळतंय का, हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.